कुरुंदवाड नांदणी मार्गावर काल गुरुवारी सांगली येथील संतोष कदम याचा निर्घुण खून झाल्याची घटना घडली होती। हा खून करून मारेकऱ्यांनी संतोष कदम याचा मृतदेह 4 चाकी गाडीत ठेवून गाडी रस्त्यावर ठेवून मारेकरी पसार झाले। दरम्यान खून कोणी केला आणि कशासाठी केला याबाबत DYSP समीर सिंह साळवी, LCBचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शीतल कोल्हाळ, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथकाच्या माध्यमातून तपास गतिमान केला आणि अखेर पोलिसांच्या खून प्रमाणातील 2 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली। सांगली येथील नितेश वराळे वय वर्ष 30, सूरज जाधव वय वर्ष 21 या दोघांना पोलिसांनी अटक घेतली। तर यामधील तिसरा संशयित आरोपी तुषार भिसेस अद्याप फरारी आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की खून झालेला संतोष कदम याने नोकरी लावतो असे सांगून संशयितांकडून लाखो रुपये घेतल्याचे समजते। मात्र संशयित आरोपींना नोकरीही मिळाली नाही आणि पैसेही मिळाले नाहीत। यामुळे नितेश वराळे यांनी संतोषकडे पैसे तरी दे नाहीतर नोकरी तरी दे अशी मागणी केली। त्यावेळी संतोष यांनी आपण जाऊ आणि नोकरी संदर्भात साहेबाशी बोलू असं सांगितलं। यावेळी संतोष कदम याच्या 4 चाकी गाडीतून नितेश वराळे व त्याचे मित्र सूरज जाधव, तुषार भिसे हे तिघेजण गाडीत बसले असता हत्येचा कट रचला गेला आणि गाडीतच संतोष कदम याच्या पोटावर, हातावर अशा अनेक ठिकाणी चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून निर्घुण खून केला। दरम्यान मयत संतोष कदम यांच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत। या खुनाच्या तपासात पोलिसांनी CCTV आणि प्राप्त माहितीच्या आधारे खून करून पसार झालेल्या मारेकऱ्याचा छडा लावला असता दरम्यान मारेकऱ्यांनी संतोषची गाडी कोल्हापूरच्या दिशेने जयसिंगपूरच्या पुढे चौंडेश्वरीच्या दिशेने जाताना बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संतोष कदम याचा गाडीतच धारदार चाकूने भोसकून निर्घुण खून केला असल्याचं बोललं जातंय आणि त्यानंतर गाडीतच मृतदेह ठेवून ते परत चौंडेश्वरीपासून कर्नाटकला जाण्याच्या हेतूने गाडीत मृतदेह घेऊन शिरोळ मार्गाने औरवाड दिशेला वळले। मात्र परत औरवाड मार्गावरून गाडी वळवून पुन्हा चौंडेश्वरीच्या मार्गाकडे गेले। चौंडेश्वरीपासून खडी स्टोन क्रशरपासून नांदणी मार्गे कुरुंदवाड भैरववाडीकडे निघाले। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील गॅस गोडाऊनच्या पुढे आल्यावर गाडी बंद करून गाडीत मृतदेह ठेवून मारेकरी या मार्गावरून येणाऱ्या ट्रॅक्टरला हात करून त्यात बसून पुढे कुरुंदवाडला गेले। तिथून ते कुरुंदवाड नृसिंहवाडी पुलावरून आपले कपडे नदीत फेकून सांगलीला निघून गेले असे कळले। दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून आरोपीचा छडा लावून रात्रभर शोध घेऊन अखेर संशयित नितेश वराळे व सूरज जाधव या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली आणि संबंधित संशयित आरोपींनी खुनाची कबुली दिली। दरम्यान यामधील तिसरा आरोपी तुषार भिसे अद्याप फरार असून त्याचा तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुरुंद।